महाराष्ट्रासह देशातील सर्वसामान्य नागरिकांना जवळजवळ 100 कोटी नागरिकांना सर्वात मोठा दिलासा। या दिलाशाने महाराष्ट्र राज्यातील सगळ्यांनाच आता होतोय फायदा। मित्रांनो, तब्बल 10 ते 12 वस्तूंचे अखेर किमती आल्या निम्म्याच्या खाली। केंद्र सरकारचा हा अन्न त्याग आंदोलनानंतर सगळ्यात मोठा निर्णय, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा। पेट्रोल, डिझेल, गोडतेल, सिलेंडर गॅस, तुमच्या घरातील अशा जवळजवळ 12 वस्तूंचे भाव आले अर्ध्यावरून खाली। मित्रांनो, ही बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी नक्कीच अतिशय मोठी असून GST देखील कॅन्सल झाला असून GST रद्द झाला आहे आणि ह्या गोष्टी 1 ऑगस्टपासून तुमच्या घरामध्ये अगदी खूप स्वस्तामध्ये मिळणार आहेत। ही महत्त्वाची अपडेट आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी हा मोठा निर्णय असू शकतो। नेमक्या यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, नेमक्या कोणकोणत्या वस्तू किती रुपयांना मिळणार, ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे। तेव्हा सर्व नागरिकांनी ही बातमी पाहणं गरजेचं राहील। त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या वस्तू आणि कधीपासून नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, या वस्तू स्वस्त मिळण्यासाठी अर्ध्या किमतीच्या अर्ध्याहून अर्ध्या किमतीला या गोष्टी देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। रेशन कार्डवर देखील या वस्तू तुम्हाला मिळणार आहेत। फक्त तुम्हाला या 2 गोष्टी करायच्या आहेत। तब्बल 12 वस्तू सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तमध्ये मिळत आहेत। काही वस्तू माफ देखील मिळत आहेत, मोफत देण्याचा हा सरकारने घेतलेला निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी। आता कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी ही योजना लागू आहे, त्याला कोणकोणती कागदपत्रे लागतील, महाराष्ट्रातल्या फक्त 21 जिल्ह्यांमध्येच या वस्तू स्वस्ताईमध्ये मिळतील। त्यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय जरी लागू झाला तरी लवकरात लवकर सगळ्या राज्यामध्ये हा निर्णय लागू होणार नाही। त्यासाठी तुम्हाला त्या 2 अटी पूर्ण कराव्या लागतील, तरच तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्यांसाठी हा निर्णय लागू होईल। तेव्हा बघूया नेमका काय आहे हा विषय। गोडतेल कितीला मिळेल, सिलेंडर गॅस कितीला मिळेल, पेट्रोल डिझेल कितीला मिळेल, यासह महत्त्वाच्या वस्तूंची आता ही यादी समोर येत आहे। काही 5 ते 6 वस्तू देखील मोफत देण्याचा महाराष्ट्र सरकारने आणि केंद्र सरकारने सर्वसामान्यांना खूप मोठा दिलासा दिला असून या महागाईच्या काळामध्ये या सगळ्या वस्तू एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये स्वस्त झाल्याने मोदी सरकारचा हा सगळ्यात मोठा निर्णय म्हटला गेला। आतापर्यंत 12 ते 13 वर्षामध्ये असा निर्णय कधीही झाला नाही। मात्र तो निर्णय झाल्याच्या नंतर मोदी सरकारने या निर्णयाचं स्वागत केले आणि हा निर्णय अतिशय मोठा ठरू शकतो। मित्रांनो, बघूया कोणकोणत्या आहेत त्या वस्तू। अतिशय त्या वस्तूंचं सगळीकडूनच होतंय स्वागत आणि महाराष्ट्रात मोदी सरकारचा होतोय उद। महाराष्ट्रामध्ये आता वस्तू कधीपासून मिळणार, त्या स्वस्त आणि कोणकोणत्या वस्तूंची यादी, जिल्हे नेमके कोणते आहेत, तुमच्या जिल्ह्यात या गोष्टी मिळणार का, हा देखील प्रश्न आता आपण जाणून घेणार आहोत। त्याला कोणकोणती कागदपत्रे देखील लागतील, त्याशिवाय या वस्तू कोणकोणत्या आहेत, त्या तुम्हाला कुठे मिळणार स्वस्त, तुमच्या रेशन कार्डवरती मिळणार की तुमच्या दुकानामध्ये मिळणार की तुमच्या तालुक्यामध्ये मिळणार, हे देखील तुम्हाला जाणून घ्यायचं आहे। केंद्र सरकार दरवेळी असे मोठमोठे निर्णय आणत असते आणि निर्णय आणत असताना तुम्हाला या सगळ्यांचं स्वागत करावं लागतंय आणि हा निर्णय सर्वसामान्य जनतेसाठी खूप मोठा म्हणावा लागेल। नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत करून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जल्लोषात या निर्णयाचं स्वागत केलं आहे। गेल्या 15 वर्षामध्ये असा कोणत्याही सरकारने मोठा निर्णय घेतला नव्हता। सर्वसामान्यांना आता जगणं मुश्किल झालं आहे। पेट्रोलचे डिझेल गगनाला भिडले आहेत, डिझेलचे भाव देखील खूप वाढले आहेत। त्यानंतर आपलं सध्याचं वापरात असलेलं गोडतेल याचे देखील भाव प्रचंड स्वरूपामध्ये वाढले असताना पेट्रोल डिझेलने त्याच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत। हे सगळं असताना साखरेच्या किमती असतील, या प्रचंड वस्तूंची एवढी प्रचंड महागाई असताना सरकारने नेमकं यासाठी जवळजवळ 48 करोड रुपयाची सरकारने माहिती एवढी मदत आता या खात्याला दिली असून तुम्हाला या 48,000 करोड रुपये तुम्हाला देतो। मात्र सर्वसामान्य नागरिकांना या सगळ्या वस्तू अर्ध्या किमतीमध्ये तुम्हाला द्यायच्या आहेत। यामुळे हा दिलासा सर्वसामान्य नागरिकांना म्हणावा लागेल, कारण गेल्या आपण महिन्याभरापासून बघतो, गेल्या 12 महिन्यापासून भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सिलेंडर गॅस जवळजवळ 1000 ते 1100 रुपयांपर्यंत पोहोचला आहे। त्यामुळे प्रचंड मोठ्या किमती, प्रचंड आक्रमक स्वरूपामध्ये लोक असताना या किमती वाढतात आणि लोकांना या घेत असताना खूप मोठा दिलासा मिळाला आहे। या गोष्टींच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, मात्र दररोजचं जीवन जगत असताना याच्या किमती वाढल्यामुळे
सर्वसामान्यांना याचा खूप मोठा फटका बसत होता. त्यानंतर पेट्रोल डिझेलच्याही किमती असतील. पेट्रोल डिझेल देखील 100 पार, काही ठिकाणी 125 पार. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये डॉलरचे भाव कमी झाले असताना बॅलरचे भाव देखील कमी झाले असताना सरकार महाराष्ट्रामध्ये मात्र पेट्रोल डिझेलच्या किमती वाढतच नेत आहे. सरकार राज्य सरकारला मदत करते, केंद्र सरकारला राज्य सरकार मदत करते. या सगळ्यांचा एकत्रितपणे हा पाठपुरावा चालू असताना देखील सर्वसामान्यांना 125 रुपये, 120 रुपये, 116 रुपये, 110 रुपये अशा प्रकारच्या लिटरमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्या असल्याकारणाने हा खूप मोठा फटका बसत होता. त्यानंतर वेगवेगळ्या तेलांच्या किमती असतील, तेलांचे प्रकार असतील, साखर असेल, या सगळ्या गोष्टी आता खूप कमी प्रमाणामध्ये आता तुम्हाला कमी पैशात मिळणार असल्याचं सरकारने देखील स्पष्ट केल्यामुळे हा दिलासा म्हणावाच लागेल. त्यात कोणकोणत्या वस्तू आहेत ज्या तुम्हाला अर्ध्याहून अर्ध्या किमतीमध्ये सरकार देण्यात तयार आहे. मित्रांनो, त्यामध्ये आपण जर बघितलं, सिलेंडर काँग्रेसच्या काळामध्ये सिलेंडर 400 रुपयाला होता, आता मात्र तो सिलेंडर 1000 ते 1100 रुपयाला झाला आहे. तो आगामी काळामध्ये काही 300-400 पर्यंत देखील येऊ शकतो. हा मोदी सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय. सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू जीवन जगत असताना या गोष्टींची खूप गरज असते, त्यामुळे याचा वापर देखील होणं खूप गरजेचं आहे. सर्वसामान्य नागरिकांनी या गोष्टींचा वापर करून आपलं जीवन व्यतीत करावं असं देखील काही सरकारचं म्हणणं होतं. मात्र त्याच्या किमतीच कमी न झाल्यामुळे सरकारने ते घेतलेच नाहीत. त्यानंतर गोड तेल देखील याच्याही किमती खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्या आहेत. त्याचा देखील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावरती परिणाम होतोय. दररोजच्या वापरामध्ये असलेलं गोड तेल याच्या किमती गगनाला भिडल्यामुळे महाराष्ट्रातील देशातील जवळजवळ 100 कोटी जनतेला याचा खूप मोठा फटका बसत होता. तो फटका बसल्यामुळे घरामध्ये देखील त्या प्रकारच्या वस्तू महाग असल्याकारणाने खूप प्रचंड त्रास व्हायचा. माता भगिनींना देखील आपल्या घराची पूर्णपणे व्यवस्था चालवताना त्याचा देखील त्रास व्हायचा. एकंदरीत मोदी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं सध्या देशभरातून कौतुक होत आहे. 1 ऑगस्टपासून जवळजवळ 12 ते 13 एवढ्या वस्तू तुम्हाला अर्ध्यावरून अर्ध्या किमतीमध्ये देण्याचा मोदी सरकारचा हा मोठा प्लॅन आहे. या प्लॅननुसार देशामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू स्वस्तामध्ये देण्याचा सरकारने खूप मोठा प्लॅन आखला आहे. त्यासाठी तुम्हाला मात्र सजग राहणं गरजेचं आहे. त्या वस्तू कुठे मिळणार, त्याला कोणकोणती कागदपत्र लागणार, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या वस्तू स्वस्त मिळणार याची माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून, सरकारच्या वेगवेगळ्या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम होतं. आणि आत्ता ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा खूप मोठा दिलासा होता. आणि या दिलाशातूनच नागरिक आता पुढे येतील आणि या निर्णयाचं देशभरामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये स्वागत होईल. ज्या वस्तू आहेत 12 त्या वस्तूंची देखील आपण आता नावच बघणार आहोत. कोणकोणत्या वस्तू आहेत, त्या वस्तू सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर निघाल्या होत्या, त्या खरेदी करायला देखील अवघड चाललं होतं. मात्र आता सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार, राज्य सरकार, देवेंद्र फडणवीस, केंद्राचे नरेंद्र मोदी यांचा देखील आभार व्यक्त करायचा हा सगळ्यात मोठा कार्यक्रम सध्या आगामी काळात राखला जाऊ शकतो. लाडक्या बहिणीनंतर या निर्णयाचं सगळीकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.